प्रत्येक गुरुवारी आपण एका अध्यायाचं वाचन केलं पाहिजे, तो अध्याय समजून घेतला पाहिजे. या उद्देशानं शिर्डीमध्ये आम्ही एक ग्रुप स्थापन केला, एक छोटस मंडळ स्थापन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गुरुवारी एक साई भक्ताच्या घरी जातो, एकच अध्याय वाचतो. तो अध्याय मन लावून वाचायचा, समजून द्यायचा, बाबांची आरती घ्यायची आणि तो साई भक्त जो प्रसाद देईल तो घ्यायचा आणि आपल्या घरी यायचं. असं आमचं हे काम चालू आहे गेल्या 12 वर्षापासून. म्हणजे 11 वर्ष झाले, 12 वर्ष आहे. आणि आम्ही शिर्डी परिसरामध्ये कार्यक्रम करत असताना आम्ही कोणाकडून काही घेत नाही, 1 रुपया आम्ही कोणाकडून घेत नाही, मोफत कार्यक्रम करतो. ज्याच्या घरी कार्यक्रम असेल त्याच्या घरी जायचं, हा कार्यक्रम करायचा. आणि आमच्या या साई खिचडीमध्ये आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य गायक म्हणजे तुमच्या गावचे शिवाजी गायकवाड सर आहेत. अगदी पहिल्यापासून ते या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्यांची इच्छा होती की माझ्या गावाकडे एक कार्यक्रम व्हावा. मागच्याही वर्षी एक कार्यक्रम झाला होता, वस्तीवर झाला होता आणि त्यांची इच्छा होती की आज या ठिकाणी गावामध्ये कार्यक्रम व्हावा. आमचा उद्देश हा आहे की हे साई चरित्र घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि नुसतं पोहोचलं नाही पाहिजे तर ते बाबांचं चरित्र समजलं पाहिजे. म्हणून आमचा एक हा छोटासा प्रयत्न आहे साई सेवेचा. आता आपण साईबाबा म्हणजे काही मानणार आहोत, त्यांनी येतात, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ते. मग नेमकी साईबाबांचं चरित्र काय आहे की लोक एवढे शिर्डीला येतात, केवळ महाराष्ट्रातून नाही, केवळ भारतातून नाही, तर संपूर्ण जगामधून लोक बाबांच्या दर्शनाला येतात. मग काय येतात, काय केलं एवढं बाबांनी? तर बाबांचं चरित्र खूप सुंदर आहे. बाबा ज्यावेळेस सुरुवातीला शिर्डीमध्ये आले ना, त्यावेळेस आले होते एक छोटस बालकाच्या रूपामध्ये. एक बालक वयामध्ये बाबांचं शिर्डीमध्ये आगमन झालं आणि अशी सकाळची वेळ होती. त्या शिर्डीमध्ये एक ओढा होता, त्या ओढ्याच्या जवळच असं एक लिंबाचं झाड होतं, ज्या परिसरामध्ये लोक जात सुद्धा नव्हते किंवा लोक असे कचरा उकंडा नेऊन टाकायचे, असा तो परिसर होता. आणि त्या परिसरामध्ये एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली सकाळी लोकांनी पाहिलं ते एक छोटासा बालक त्या झाडाखाली अशी ध्यान धारणा करत होता. येणाऱ्या जणांनी पाहिलं गावातलं तर काय हे बाळ दिसत नाही, हा बालक दिसत नाही. काहींना वाटलं कोणीतरी आला असेल, एखादा बालक भिक्षा मागायला गावात बाहेरचे लोक येतात, तसं आला असेल. थोड्या वेळाने पाहिलं तरी ते बालकाचं ध्यान चालू, दुपार झाली, संध्याकाळ झाली तरी ते बालकाचं ध्यान चालू. शेवटी लोकांना राहून शिर्डीमध्ये एक स्त्री राहत होती, बायजाबाई. त्या बायजाबाईनं ज्यावेळेस पाहिलं ना, तर त्या बायजाबाईला राहवलं नाही. ती धावत पळत त्या लेकराकडे गेली आणि त्या बाळाला म्हणते, अरे बाळा, सकाळपासून उपाशी आहे, किती दिवस अशी ती ध्यान धारणा करत बसणार, काहीतरी खाऊन घे. बालकाचं आपलं ते ध्यानस्थ अवस्थेत बसणं चालूच होतं. त्या शिर्डीमध्ये खंडोबाचं मंदिर आहे. आज आपण तुम्ही जर कधी गेला तर बस स्टँडला उतरल्याबरोबर समोर सुपूर हॉस्पिटल आहे, त्याच्या शेजारी खंडोबाचं मंदिर आहे. त्या खंडोबाच्या मंदिराचा एक पुजारी होता, त्या पुजारीच्या अंगात यायचं. लोकांनी विचारलं की नेमकी हे बालक तरी कोण आहे, तुम्ही तरी सांगा. ते बालक तर काही सांगत नाही, ध्यानाच्या अवस्थेत आहे. त्यावेळेस त्या पुजाऱ्याने सांगितलं की जो बालक या ठिकाणी बसलाय ना, ही त्याच्या गुरुची जागा आहे. त्याच्या गुरुनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती, म्हणून तो बालक या ठिकाणी बसलाय. आणि त्या बालकांनाही सांगितलं, हो, ही माझ्या गुरुची जागा आहे आणि इथं खणून पहा, तुम्हाला शोध लागेल त्या जागेचा. आणि त्यावेळेस लोकांनी कुदळी पावडे आणले आणि तिथं खांदायला सुरुवात केली. ज्यावेळेस तिथं खांदून पाहिलं ना, तर एक अशी दगडाची तळी लागली. ती तळू बाजूला केल्यानंतर आतमध्ये एक भुयार लागलं आणि त्या भुयारामध्ये एक जपमाळ होती. आणि त्या बघा, त्या भुयारामध्ये जायला यायला कुठूनही रस्ता नव्हता दुसरीकडून. आणि ते भुयार वरच्या बाजूने बंद होतं. आणि ज्यावेळेस ते भुयार उघडलं तर त्याच्या आतमध्ये एक जपमाळ दिसली. 4 बाजूला 4 समया जळणाऱ्या होत्या. असं वाटत होतं नुकतंच कुणीतरी तिथे येऊन गेलं, ते समया पेटून गेलं. लोकांनी ज्यावेळेस हा चमत्कार पाहिला त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की हा बालक काही साधं सुद्धा बालक नाही. आणि मग त्या बालकाने सांगितलं, ही माझ्या गुरुची जागा आहे. माझ्या गुरुनं या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि ज्यावेळेस हे ऐकलं त्याच लोकांच्या लक्षात आलं, हा बालक म्हणजे साधा सुद्धा बालक नाहीये, कोणतरी परमेश्वराचा अवतार आहे. मग बायजाबाईनं त्या बालकाला खायला दिलं, भाकर तुकडा दिला. तो बालक थोडे दिवस त्या शिर्डीमध्ये राहिला, सगळ्यांना लढा लावला आणि अचानक एक दिवस तो बालक तिथून निघूनच गेला.
ती बाईचं माहिती इकडे तिकडे शोधायचे, बालकाला कुठे गेला असेल माझं बाळ. जसं कृष्ण आपल्या सौंदर्यासमोर जर कुठेतरी खेळायला गेला तर यशोदाबाईचं जसं काळी कसं तरी बाईचं कुठे गेला असेल माझा कृष्ण, तसं बाईचं बाईचं झालं. असे करता करता 4 वर्ष झाली आणि 4 वर्षांनी औरंगाबाद, ज्याला आपण आता संभाजीनगर म्हणतो, त्या संभाजीनगर जवळ एक धुपखेडा नावाचं गाव आहे. त्या धुपखेडा गावामध्ये एक चांद पाटील नावाची मुस्लिम व्यक्ती राहायची. त्या गावचे ते पाटील होते. त्यांच्याकडे खूप श्रीमंत व्यक्ती होते, घरदार भरपूर होतं, जमीन होती. त्यांची एक लाडकी घोडी होती. इतकी लाडाची होती की ते कुठेही गेले तरी त्या घोडी त्यांच्या सोबत असायची. एकदा अचानक त्यांची ती घोडी हरवली. आता काय करायचं, इकडं तिकडं शोधलं. महिना झाला, 2 महिने झाले. चांद पाटलाला एकच उद्योग, त्या घोडीचं खोगीर पाठीवर घ्यायचं आणि इकडं तिकडं रानोळा भटकायचं. एक दिवस असेच खूपखेड्या जवळच्या टेकडीवर ते शोधत असताना त्यांनी पाहिलं तर समोर एका आंब्याच्या झाडाखाली एक फकीर बसलेली दिसली. त्यांना वाटलं गावातले काही दिसत नाही, कोणीतरी मागायला आलेले असतील. आणि ज्यावेळी चांद पाटलानं त्यांच्याकडे पाहिलं त्यावेळी त्या फकीरानं त्या चांद पाटलाकडे पाहून आवाज दिला, अ चांद पाटील, आव इथं. चांद पाटील, अरे ते फकीरानं मला ओळखलं, कोण आहे आजचे फकीर? जवळ जाऊन पाहतात त्या फकीराला तर मी कधी पाहिलं नाही. त्या फकीर पण, आओ चांद, बैठो मेरे पास, क्यों इतने चिंतित लगते हो और ये घोड़े का जीप कंधे पे लेके कहां घूम रहे हो? तो चांद पाटली ने सांगितलं, क्या करूं बाबा, 2 महीने हो गए मेरी घोड़ी खो गई, बहुत जगह मैंने ढूंढा लेकिन मिल नहीं रही बाबा. तर त्या फकीराने सांगितलं, बाबा ते चांद चिंता मत कर, तेरी घोडी मिल जाईल. नंतर चांद पाटलाने इतका आनंद झाला, धावत पळत गेले आणि त्या ओढ्याच्या बाजूला जाऊन पाहिलं तर खरं त्यांची घोडी त्या ठिकाणी चढत होती. आणि ज्यावेळेस चांद पाटलाने घोडीला आवाज दिला, ती घोडी धावत पळत आली. चांद पाटला बरोबर ती आनंद व्यक्त करायला. त्या घोडीला घेऊन चांद पाटील आपल्या त्या फकीरजीने बसले होते तिथे आले. चांद पाटलाच्या लक्षात आलं की फकीर म्हणजे साधे सुधे नाही, हा कोणतरी अवलिया आहे, संत महात्मा असणारे, ज्याने माझी घोडी मला परत मिळवून दिली. त्यावेळेस त्या फकीराचं एक काम चालू होतं, चिलीम प्यायचं. चिलीमची तयारी करायची तयारी चालू झाली होती. त्या फकीरानं खिशातून चिलीम काढली आणि त्याच्यामध्ये तंबाखू भरली. आता त्या चिलमीला जी छापी लावली जाते, कापड लावलं जातं, ते भिजून लावलं जातं. आता ती छापी भिजवायला तिथे कुठं पाणी नव्हतं. मग आता हे फकीर पाणी आणणार कुठं? चांद पाटील त्याच्याकडे पाहतच राहिले. त्या फकीरानं आपला चिमटा असा जमिनीत खुपसला, त्याबरोबर त्या ठिकाणावरून पाण्याची धार लागली. त्या फकीरानं त्या पाण्यामध्ये आपली छापी भिजवली आणि त्या चिलमीला गुंडाळली. आता ती चिलीम पेटवायली, इथं तर काही कुठं दिसत नाही. पुन्हा त्या फकीरानं आपला चिमटा जमिनीवर आपटतात, त्या जमिनीमधून अशा थिंग्या उडाल्या. त्या फकीरानं ती थिंगी हातामध्ये घेतली आणि त्या चिलीमीला लावली आणि चिलीम पेटवली. त्या फकीराने ती चिलीम ओढली आणि चांद पाटलाकडे दिली. चांद पाटलाने ती चिलीम ओढली. चांद पाटलाच्या लक्षात आलं, एवढा संत महात्मा जर या ठिकाणी आहे, या संत महात्म्याचं दर्शन जसं मला झालं तसं माझ्या गावाला झालं पाहिजे. गावातली जी प्रमुख व्यक्ती असते ना, त्या प्रमुख व्यक्तीचं कर्तव्यच असतं, जे मला मिळालं ते माझ्या सावरा गावाला मिळालं पाहिजे. मग ते चांद पाटील त्या फकीराला म्हणतात, बाबा मेरे साथ मेरे घर चलो. काही दिवस तिथे राहिले. त्या चांद पाटलाची बायकोचा भाचा, त्याचं लग्न शिर्डीला जमलं. शिर्डीची मुलगी होती. चांद पाटील बाबांना म्हणतात, बाबा माझ्या भाच्याचं लग्न जमलंय शिर्डीला, आता वरात शिर्डीला जाणार आहे, तुम्ही येता का? आणि ज्यावेळी शिर्डी हा शब्द ऐकला, फकीराला इतका आनंद झाला. शिर्डी जाना है, अरे मुझे भी शिर्डी जाना है, चलो. आणि असं म्हणून ते वरात निघालं. आता त्या काळातलं वराड होतं 150 वर्षापूर्वी. आता बसमध्ये बसलं का आपण 200 किलोमीटर सुद्धा जाऊन लग्न लावून परत येतो. वरात त्यावेळी बैलगाड्यामध्ये निघायचं. बैलगाड्यामध्ये ते वरात निघालं, दरबदल करत करत नेवाशाला आलं. एक मुक्काम नेवाशाला झाला. तिथून गाड्या सगळ्या शिर्डीला आल्या आणि जिथं खंडोबाचं मंदिर होतं त्याच्या जवळ एक खडं होतं, मोकळं मैदान होतं. त्या मोकळ्या मैदानामध्ये सगळं वराड तिथं उतरलं.
वराडाची गडबड चालू झाली आता लग्नाची. ते फकीरही त्या वराडातून निघाले आणि निघाले तसे त्या खंडोबाच्या मंदिरासमोर जाऊन उभे राहिले. त्या खंडोबाचा पुजारी होता माळसापती. त्या माळसापतीनं ज्यावेळेस त्या फकीराकडे पाहिलं, साक्षात माळसापतींना त्या फकीरामध्ये खंडोबा दिसले. इकडे मूर्तीत पाहता इकडे खंडोबा आणि समोर दारामध्ये सुद्धा फकीरामध्ये खंडोबा दिसतोय. आणि त्या फकीराकडे पाहून माळसापतींनी आवाज दिला, आओ साई, तेरे द्वार पे दौड़ चली आई, दर्शन दे दो दर्शन घ्यायचं. परमेश्वराचं आपलं कधीच असं एकरूप होत नाही. आणि जो खरा भक्त असतो ना, तो परमेश्वरासोबत प्रेमही करतो आणि भांडणही करतो. माळसापतींमध्ये साक्षात त्यांना त्या ठिकाणी परमेश्वर दिसला, साक्षात खंडोबा दिसला, म्हणून त्यांनी परमेश्वराला हाका मारली, आओ साई. आणि ज्यावेळेस फकीरानं ते साई नाव ऐकलं, फकीराला खूप नाव आवडलं. आणि त्या दिवसापासून त्या फकीराला लोक म्हणायला लागले साई बाबा. साईबाबा आता निघाले, गावातून इकडे तिकडे फिरले आणि एका पडक्या मशिदी समोर येऊन उभे राहिले. त्या शिर्डी गावामध्ये एक पडलेली मशीद होती, मुस्लिम लोकांचं प्रार्थनास्थळ. पण आता तिथं कोणीच जात नव्हतं, कारण तिथं भिंती पडल्या होत्या, छत पडलेलं होतं. ती मशीद म्हणजे कुत्र आणि डुकरांची बसायची जागा झाली होती. अशा पडक्या मशिदी समोर साईबाबा येऊन उभे राहिले. मशिदी समोर साईबाबा येऊन उभे राहिले आणि दोन्ही हात उंच करून म्हणतायत, माई मी आलोय, बघ माझ्याकडे. द्वारकामाई, तुझा साई आलाय. तिची पडलेली मशीद होती ना, बाबा तिला म्हणताय द्वारकामाई, कृष्णाची द्वारका. कृष्ण ज्या द्वारकेमध्ये राहत होतात ना, बाबा त्या पडलेल्या मशिदीला म्हणायला लागले द्वारकामाई. आणि बाबा तिथेच राहायला लागले. जिथं कुत्रे मांजरे खेळत होते, अशा डोबर जिथं खड्डे होते, अशा मशिदीत बाबा राहायला लागले. लोक त्यांना म्हणायचे चला कुठेतरी चांगल्या ठिकाणी, पण बाबा तिथं कुठंच गेले नाही. ते म्हणायचे हीच माझी द्वारकामाई, बाबा तिथंच राहिला. बाबांनी आपल्या हाताने त्या ठिकाणी धुनी पेटवली. एक छोटासा असा खड्डा केला, त्याच्यामध्ये लाकडं टाकले आणि बाबांनी ती धुनी पेटवली. आणि बाबांनी सांगितलं, जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत ही सृष्टी आहे, तोपर्यंत ही धुनी जळत राहील. आणि आजही आपण शिर्डीला गेलो द्वारकामाई दर्शनाला, तर आजही ती धुनी पेटलेली आहे. कारण बाबांनी त्यावेळी सांगून ठेवलंय, ही धुनी कधीच दिसणार. आणि त्या धुनीतून जी उदी निर्माण व्हायची ना, लोक बाबांच्या दर्शनाला आले का, बाबा लोकांना प्रसाद द्यायचे. कशाचा? धुनीचा. ती राख जी होती ना, राख, उदीचा प्रसाद द्यायचे. आजही आपण मंदिराच्या समोर जर होम केला तर त्याची उदी कपडाला लावतो, कारण परमेश्वराची होती. मग बाबा उदी का देत होते? बाबांनी दुसरं काही द्यायला पाहिजे होतं ना, पैसे द्यायला पाहिजे होते, सोनं द्यायला पाहिजे होतं लोकांना प्रसाद म्हणून. बाबा उदी द्यायची. का बरं उदी द्यायची? कारण बाबांनी म्हणायचे, हा संसार म्हणजे उदीसारखा आहे, हा संसार आहे उदी समान, हे एक याचे महिमान, मनी आठवण येते. हा जरी आपला देह एवढा सुंदर असला तरी मेल्यावर आपल्याला नदीच्या काठाला घेऊन जातात आणि तिथं आपला दाह संस्कार करतात. आणि शेवट आपली काय तयार होते? राख तयार होते, माती तयार होते. ज्या मातीमधून जन्म घेतो ना, त्याच मातीमध्ये आपल्याला मिसळून जायचं. देवांचा देव महादेव तोही राहतो स्मशानामध्ये. महादेवाकडे काय कमी आहे? सृष्टीचा मालक येतो, पण काय घालतो? वाघाचं कातडं, उघड्या अंगाने फिरतो.
राहायचं कुठं स्मशानात राहायचं, अंगाला रात फासायची. उदी म्हणजे शंकराचं भूषण, उदी म्हणजे वैराग्य. तुमचा आमचा सगळ्यांचा शेवट ती उदी होणार आहे. म्हणून बाबा सांगायचे ही उदी लावा आणि आठवण आयुष्यभर ठेवा, तुमची आमची माती होणार आहे. म्हणून आयुष्य सुंदर जगा, कोणाला त्रास देऊ नका. बाबांच्या दर्शनाला अनेक लोक यायचे आणि बाबांच्या इच्छा, बाबा त्या लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या. अशाच एका साई भक्ताची इच्छा बाबांनी कशी पूर्ण केली हे आज आपण या 18 अध्यायात पाहणार आहोत. आता हे मागचं जे तुम्हाला जे सांगितलं हे मागच्या सगळ्या अध्यायाचं थोडक्यात सार सांगितलं. आता आपण 18 अध्यायाकडे येणार आहोत. आपण परमेश्वराकडे कधी जातो माहिती का? सुंदर समोर उभी दिसते बघा. जीव जाई पडे अति संकटी, देव आठवे सदा कष्टी, मग तो भक्त करी हाकाटी. एखादी घटना घडली, देवा वाचव देवा. आणि मला सांगा बरं, घरामध्ये आनंदाची गोष्ट असू द्या, मग देवाला आठवतं का आपण? एकदा देवाला लग्नाची पत्रिका नेऊन दिली तर परत देवाचा आपला संबंध संपला. थेट परत जागरण मंडळाच्या दिवशी देव आठवतो आपल्याला. मध्ये देव आठवतो का? खरं खरं तुमच्या आमचं हेच आहे. आनंदाच्या गोष्टीला आपल्याला देव आठवतो, पण आपल्याला संकटामध्ये आठवत नाही. आणि ज्यावेळेस संकट पडतं त्यावेळेस मग आपल्याला देव आठवतो ना, आपण देवाच्या बाजूला. आणि देव सुद्धा आपल्याला दावत पडत येतो. देव आपल्याला सोडत नाही कधी. परमेश्वराला हाक मारली की देव कुठं होतो. असा बाबांचा एक साई भक्त होता, साठे नावाचे, मुंबईला राहायचे. व्यापार धंद्यामध्ये खोटी आली, व्यापार धंदा बुडाला, पैसा अडका सगळा गेला. आता ठरवलं आता जगायचं नाही, आता कुठेतरी जायचं, जीव द्यायचा, नको आता हे जीवन. काय करायचं? पैसा अडका नाही राहिला, सगळं संपलंय. दुःखी कष्टी झाले. एका मित्राला समजलं हा जीव द्यायला चालला. त्याच मित्राने त्याला सांगितलं तू एक काम कर, फक्त शिर्डीला जा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. तिथं पडत्या मशिदीमध्ये एक फकीर राहतात, लोक त्यांना साईबाबा म्हणतात. अहो, त्यांच्या एका दर्शनानं तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. अनेक संकटामधून लोक त्या बाबांच्या दर्शनाला जातात आणि त्या बाबांच्या एका दर्शनानं अनेकांचे दुःख दूर झालेत, अनेकांचे संकट दूर झालेत. तुम्ही त्या साईबाबांच्या एकदा दर्शनाला जा. ज्यावेळेस मित्राचे शब्द ऐकले त्यावेळेस त्या साठ्याला इतका आनंद झाला. जसा दुष्काळामध्ये अचानक पाऊस यावा त्यावेळेस जो आनंद होतो, किंवा खूप भूक लागली समोर पंचपक्वानाचं ताट यावं त्यावेळेस जो आनंद होतो ना, तो आनंद साठ्याला झाला. तसेच निघाले, थेट शिर्डीला आले. द्वारकामाईमध्ये गेले, बाबांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि बाबांकडे पाहत पाहत हात सोडले. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले त्यांच्या. मनात विचार आला, काय अलौकिक आहे, नुसतं दर्शनानं मला इतका आनंद होतोय. काय सनातन मूर्ती आहे, निरंजन मूर्ती आहे, त्यांच्या एका दर्शनानं माझं मन शांत झालं. त्यांना एक अलौकिक दिलं. त्यांना सांगितलं की गुरुचरित्र वाचायचं. बाबांनी अनेकांना ग्रंथांचं वाचन करायला सांगितलं होतं. मग साध्यांना त्यांनी गुरुचरित्र वाचायला सांगितलं. त्यांनी 8 दिवस गुरुचरित्राचं पारायण केलं. पारायण समाप्तीच्या आदल्या दिवशी रात्री झोपेत असताना त्यांना एक दृष्टांत झाला. दृष्टांतामध्ये बाबांनी त्यांना दर्शन दिलं. बाबा एका पाटावर बसलेले, बाबांच्या हातामध्ये गुरुचरित्राची पोथी, समोर साठे बसलेले आणि बाबा त्यांना गुरुचरित्र समजावून देत आहेत. म्हणजे कोणताही ग्रंथ केवळ वाचायचं नाही तर समजून घ्यायचा आहे. मग साठ्यांचं वाचन झालं होतं पण त्यांना समजला नव्हता. साक्षात बाबा त्यांना तो गुरुचरित्राचा ग्रंथ समजावून देत होते. जसं आमच्या साई खिचडीचा उद्देशच आहे, 18 अध्याय म्हणजे आमच्या साई खिचडीचा उद्देश आहे की साई चरित्र लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे. मग बाबांनी दृष्टांतामध्ये साठ्यांना तो गुरुचरित्राचा अर्थ समजावून दिला. झोपेतून जागे झाले. सकाळी घाई त्यांनी काकासाहेब दीक्षितांना सांगितलं, बाबांनी मला रात्री स्वप्नामध्ये दर्शन दिलं. बाबा समोर माझ्या बसले, हातामध्ये गुरुचरित्र घेऊन बाबांनी मला त्या गुरुचरित्राचा अर्थ समजावून दिला. काकासाहेब दीक्षितांनी लगेच बाबांना म्हणे, का बाबा, रात्री स्वप्नामध्ये तुम्ही साठ्यांना दर्शन दिलं, त्या दृष्टांताचा अर्थ काय? साठ्यांनी आता असायचे ते गुरुचरित्र बंद करायचं का पुन्हा एकदा वाचायचं? बाबांनी सांगितलं की
पुन्हा एकदा तुम्ही हे गुरुचरित्र वाचा, जितक्या वेळेस वाचा तितक्या वेळेस त्याचा अर्थ तुम्हाला समजत जाईल. आणि शांतपणे वाचा, मन लावून वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या. ही सगळी घटना हेमाडपंत पाहत होते. हेमाडपंत म्हणजे आता जे साहित्यचरित्र आपण वाचलं ना, याचे लेखक गोविंदराव दाभोळकर, त्यांना बाबांनी टोपण नाव दिलं होतं हेमाडपंत. हेमाडपंत बाबांचे पाय दाबीत बसले होते तिथं. हेमाडपंतांनी विचार केला, मी 40 वर्षापासून गुरुचरित्र वाचतो, 7 वर्ष झाले मी बाबांची सेवा करतोय, बाबांनी मला एकदाही दृष्टांत दिला नाही किंवा बाबांनी मला एकदाही दर्शन दिलं नाही. आणि हे साठे आता 7 दिवस झाले शिर्डीमध्ये येऊन आणलं की बाबांनी त्यांना दृष्टांतही दिला आणि बाबांनी त्यांना आशीर्वादही दिला. बाबांनी असं का केलं? आणि बरोबर वाईट वाटणार ना, 7 वर्षापासून सेवा करता येत आणि अजून बाबांनी त्यांच्या कृपा केलं. एक सोपं उदाहरण सांगतो. 2 बंधू आहेत. मोठ्या भावाचं लग्न झालं 6-7 वर्षांनी छोट्या भावाचं लग्न झालं. छोट्या भावाची बायको माहेरी जाऊन आली, पहिल्या मुलाला जाऊन आली, सासूबाईचं दर्शन घेतलं, सासूबाईने गळ्यातला हार काढला सोन्याचा आणि लहान्या सुनबाईला जर दिला तर मोठीला किती आनंद होईल. मोठी काय म्हणा, 7 वर्ष झाली या म्हातारीची मी सेवा करते, मला फुटकामणी नाही दिला आणि लोक गळ्यातला हार काढून दिला. तीच अवस्था हेमाडपंतांची झाली की 7 वर्षापासून बाबांची सेवा करतोय मी आणि बाबांनी मला एकदा साधा दर्शन नाही, दृष्टांत नाही स्वप्नामध्ये, आणि हे 7 दिवसात लगेच मनामध्ये विचार चालू होते बरं, मोठ्याने सांगितलं नाही, पण त्यांचे मनातले विचार बाबांनी जाणले होते. मग ह्या हेमाडपंतांच्या चंचल मनाला शांत करण्यासाठी बाबांनी एक उपयुक्ती केली. हेमाडपंतांना म्हणे, हेमाडपंत आता माझी सेवा बंद झाली, असं करा, आता तुम्ही माधवराव देशपांडेकडे म्हणजे श्यामाकडे जा आणि श्यामांना सांगा की बाबांनी 15 रुपये दक्षिणा मागितली. आता बाबांची आज्ञा होती. हेमाडपंत निघाले श्यामाच्या घरी, म्हणजे माधवराव देशपांडेच्या घरी गेले. त्यावेळेस श्यामाची नुकतीच आंघोळ झाली होती आणि धोतर घालायचं काम चालू होतं. हेमाडपंतांना पाहिलं आणि हेमाडपंतांना म्हणे, बसा, मी आताच आंघोळ केली, मग आपण छानपैकी गप्पा गोष्टी करू. माधवराव देशपांडे गेले देवपूजा करायला. हेमाडपंत बसले आणि सहज खिडकीमध्ये पाहिलं तर तिथे एक ग्रंथ होता, नाथ भागवत. एकनाथ महाराजांनी लिहिलेला नाथ भागवत ग्रंथ होता. एकनाथी भागवत म्हणतो आपण त्याला. अतिशय सुंदर ग्रंथ आहे हा. नाथ महाराजांनी 32 अध्यायाचा ग्रंथ भागवताच्या एका अध्यायावर लिहिला. भागवताचा जो 11वा अध्याय आहे, ज्याला उद्धव गीता म्हटलं जातं. उद्धव म्हणजे श्रीकृष्णाचा सेवक. निज धामाला जाण्याच्या अगोदर श्रीकृष्णानं उद्धवाला जो उपदेश केला त्याला म्हणतात उद्धव गीता. तो एकच अध्याय आहे भागवताचा. त्या एका अध्यायावर नाथ महाराजांनी 32 अध्याय लिहिले. खरे 31च अध्याय आहे, परंतु हेमाडपंतांनी तिथे 32 सांगितलंय. 32 अध्यायांचं नाथ भागवत लिहिलं. आणि ह्या एकनाथी भागवताचं तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर 1000 वेळेस पारायण केलं. इतका दिव्य ग्रंथ आहे. मला नाही वाटत तुमच्या आयुष्यात कुणी 1000 वेळेस एखादा ग्रंथ वाचला असेल. जो तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर 1000 पारायण केले, एवढा सुंदर ग्रंथ. आणि बाबाही नेहमी शिर्डीमध्ये नाथ भागवताचं वाचन करायला सांगायचे. बापूसाहेब जोगाड बाबा कधी कधी द्वारकामाईत बसून गोष्टी सांगायचे आणि गोष्ट सांगता गोष्ट बाबा अर्धीच ठेवायचे. लोकांना म्हणायचे, जा आता नाथ भागवत ऐकायला. लोक अर्धी गोष्ट ऐकलेली घेऊन ज्यावेळेस नाथ भागवत ऐकायला जायचे, अर्धी राहिलेली गोष्ट त्या नाथ भागवतामध्ये ऐकायला मिळायची. अशा बाबांच्या लीला होत्या. लोकांना ग्रंथाचं ज्ञान व्हावं, ग्रंथ समजावा हा उद्देश होता. आणि हेमाडपंत सुद्धा रोज नाथ भागवत वाचायचे. आणि त्या दिवशी सकाळी हेमाडपंतांनी काय केलं माहिती का, हे कंटाळा गेला होता. नाथ भागवत उघडलं, 2-4 वेळ वाचल्या, कंटाळा आला म्हणून ठेवून दिलं. आता हे माधवाच्या घरी गेले, श्यामाच्या घरी गेले आणि सहज नाथ भागवताची पोथी हातामध्ये घेतली, उघडली तर बरोबर कोणतं पाठ निघालं असं माहिती का? सकाळी जिथून अर्धवट सोडलं होतं ना, बरोबर तेच पाठ निघालं आणि सगळं पुढचं वाचन त्यांचं झालं. श्यामा परत येईपर्यंत त्याचं नाथ भागवताचं वाचन झालं होतं. म्हणजे सकाळी जे अर्धवट राहिलं होतं ना, बाबांनी ते सगळं वाचन पूर्ण करून घेतलं. माधवराव देशपांडे आल्यानंतर हेमाडपंत म्हणतात, श्यामा, बाबांनी तुम्हाला 15 रुपये दक्षिणा मागितली, तेवढी दक्षिणा द्या आणि मी जातो. ते श्यामा म्हणतो, अहो बाबांचं काय खरंय, माझ्याकडे तर काही एवढे 15 रुपये दक्षिणा नाहीये. तुम्ही असं करा, माझे 15 नमस्कार घेऊन जा, तीच माझी दक्षिणा बाबांना तेवढी देऊन टाका. बाबांना सांगा श्यामाने 15 नमस्कार दक्षिणा दिली.
बाबांच्या लीला आणून ठेव. बाबा काय लीला करते सांगता येत नाही. कधी कधी कोणाचा अंत पाहतात तर कोणाला लगेच उपदेश करतात. आणि उपदेश हा शब्द ऐकला हेमंत भक्तांची डोक्याची टीप. आपल्या मनामध्ये विचार आला होता की 7 दिवसामध्ये साठ्यांना बाबांची कृपा झाली आणि 7 वर्षामध्ये मला कृपा झाली नाही. त्यांच्या लक्षात आलं की माझं जे सकाळी ग्रंथाचं ज्ञान वाचन राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी बाबांनी मला श्यामाच्या घरी पाठवलं होतं. आणि ज्यावेळेस परत आले त्यावेळेस बाबांनी त्यांना सांगितलं, हे म्हणपंत ग्रंथ वाचताना नेहमी शांतपणे वाचा. एक एक ओवी त्यांनी वाचावी, एक एक ओवी त्यांनी समजून घ्यावी. जोपर्यंत तुम्हाला त्यातल्या ओवीचा अर्थ समजत नाही तोपर्यंत तुमच्या ग्रंथाचं वाचनाचा उपयोग होत नाही. बाबा नेहमी सांगायचे की ग्रंथ वाचन जर अर्थ समजला नाही ना तर पालथ्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं, उपड्या घड्यावरी तोय पडले तैसे जाहले सकळ. एखादा पालथा घडा ठेवला त्याच्यावर किती पाणी ओतलं, अख्खी शेजारची सीना नदी आणून ओतली तरी घडा भरत का, कारण तो पालथा आहे. मग आपल्याला जर घडा भरायचा असेल तर तो उपडा ठेवावा, म्हणजे आपल्याला त्या ग्रंथाचं ज्ञान समजून द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला त्या ग्रंथाचं ज्ञान समजून द्यावं लागेल. केवळ 7 दिवस पारायण करायचं म्हणून करायचं नाही, तर ते समजून म्हणून करायचं. तुकाराम महाराज सुद्धा आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की अर्थे विद पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावी घोपुनी. अर्थ जर समजत नसाल तर ते ग्रंथ कशाला वाचता. तुकाराम महाराज म्हणतात ते वाचन नाही येते तुमचं मरण आहे. तुम्हाला जर त्या ग्रंथाचा अर्थ समजत नसेल, म्हणून बाबाही नेहमी म्हणायचे की कोणताही ग्रंथ वाचताना शांतपणे वाचावा. ग्रंथ वाचनामध्ये कंटाळा करू नये. रोज थोडा वाचला तरी चालेल, पण तो जरूर वाचावा. नामदेव महाराज सुद्धा म्हटले होते बघा की ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. किती ओवी? एक ओवी. दिवसभरात तुम्ही एक ओवी जरी वाचली तिचा अर्थ समजून घेतला तरी ग्रंथ वाचन. एक अध्याय नाही वाचला तरी चालेल, थोडा वाचा परंतु समजून घ्या. समजलं नाही तर त्या ग्रंथ वाचनाचा काहीच उपयोग नाही. तेच आजच्या 18व्या अध्यायामध्ये बाबा सांगायचंय. म्हणून तुम्ही कोणताही ग्रंथ वाचन करत असताना तो अध्याय अगदी तुम्ही मन लावून वाचन करत जा, तो अध्याय समजून घेत जा. आणि जेव्हा तुम्हाला तो अध्याय समजेल त्यावेळेस तुमच्यावरती बाबांची ही कृपा होईल. आणि बाबा सुद्धा कसं समजून द्यायचे की एखाद्या लेकराला आई जशी समजून सांगते ना, किंवा एखाद्या लेकराला आई जशी कडू औषध पाजते की लेकराची धरुणी हा मोठी माय तयाच्या आरोग्यासाठी मायाळूपणे पाजी होती, तीच हातवटी बाबांची. लेकराला बरं वाटायचं असेल, लेकरू आजारी असेल तर लेकराला आई कडू औषध मोठी धरून पाजते. असं तोंडी तर धरते मग औषध पाजते, कारण तिला माहिती हे औषध पाजलं तर माझं लेकरू बरोबर. आणि बाबाने तेच अपेक्षित होतं की माझ्या भक्तांना या ग्रंथांचं ज्ञान कळालं पाहिजे. म्हणून बाबा एक एक गोष्ट समजून द्यायची. 8वा अध्याय तो समजून देणारच आहे, ग्रंथ कसा वाचावा हे समजून देणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ग्रंथ कसा वाचावा हे समजेल त्याच वेळेस आपल्याला. आणि बाबा हा परमेश्वराचाच अवतार आहे. आपण ते बाबांना गुरु म्हणतो. आणि कृष्णानं सुद्धा सांगून ठेवलंय की कलियुगामध्ये तुम्ही परमेश्वराची सेवा करू नका, तुम्ही संतांची सेवा करा. संतांची जो सेवा करील मी त्याची सेवा करेन. आणि अशा गुरुची जो सेवा करतो ना, गुरु त्याला कधीच काही पुढे देत नाही. कारण गुरु प्रत्यक्ष ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, गुरुची वस्तुता परमेश्वर, ब्रह्म परात्पर गुरु. अशा ब्रह्मस्वरूप असणाऱ्या, देवता स्वरूप असणाऱ्या सद्गुरु साईबाबांची तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी कमीच आहे.